नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आर के नॉलेज या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साप्ताहिक चालू घडामोडी. यामध्ये 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंतच्या आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळ आणि पुरस्कार याबद्दल किंवा अजून काही प्रश्न पाहणार आहोत. त्याची तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. मित्रांनो, तुमचे स्वप्न नवे असेल तर तुमची जिद्द ही नवीच पाहिजे आणि तुम्ही आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते नक्कीच पूर्ण होईल. मित्रांनो, आपण सोमवार ते शनिवारी झालेल्या प्रश्न उत्तरांची आपण रविवारी उजळणी घेतो. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. चला मित्रांनो, आपण आजच्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करू. T20 विश्वचषकमध्ये बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे बी. स्कॉटलंड या देशाचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मुख्य लाभार्थी वर्ग कोण आहे? याचं उत्तर आहे सी. फेरीवाले व छोटे व्यावसायिक हे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे मुख्य लाभार्थी वर्ग आहे. पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराला पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप सिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर सी. लखनौ या शहराला उत्तर प्रदेशमधील झिरो फ्रेश वेस्ट डंप सिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. 2026चा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या थीमवर होता? तर याचे उत्तर आहे बी. माय इंडिया माय वोट या थीमवर 2026चा राष्ट्रीय मतदार दिवस होता. पुढचा प्रश्न पाहू. प्रकाशगंगा झाकी कोणत्या मंत्रालयाद्वारे प्रदर्शित केली जाते? तर याचे उत्तर आहे सी. विद्युत मंत्रालयाद्वारे प्रकाशगंगा ही झाकी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित केली जाते. पुढचा प्रश्न. भारतामध्ये खाजगी अंतराळ उपग्रह उत्पादनाचे पहिले केंद्र कोठे उभारले जाणार आहे? याचे उत्तर आहे बी. सानद, गुजरात या ठिकाणी भारतातील पहिले खाजगी अंतराळ उपग्रह केंद्र उभारले जाणार आहे. पुढचा प्रश्न. 2026 मध्ये खालीलपैकी कोणाला सॉन्ग रायटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे बी. टेलर स्विफ्ट यांना 2026च्या सॉन्ग रायटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. कुंभलगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे सी. राजस्थान या राज्यात कुंभलगड वन्यजीव अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026च्या गणराज्य दिवसाच्या परेडसाठी मुख्य पाहुणे म्हणून कोण येणार आहे? याचे उत्तर आहे सी. उर्मिला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी येणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न. गीता गणवीर यांना कोणत्या पुरस्कारासाठी 2 नामांकने मिळाली आहेत? उत्तर सी. ऑस्कर पुरस्काराची 2 नामांकने गीता गणवीर यांना मिळाली आहेत. त्या भारतीय वंशाच्या आहेत आणि सध्या अमेरिकेत राहतात. पुढचा प्रश्न. 26 जानेवारी 2026 रोजी साजरा केलेला प्रजासत्ताक दिन कितवा होता? याचे उत्तर आहे सी. 77वा प्रजासत्ताक दिन आपण यावर्षी साजरा केला आहे. पुढचा प्रश्न. शिवसृष्टी प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जात आहे? याचे उत्तर आहे बी. पुणे या शहरात शिवसृष्टी प्रकल्प उभारला जात आहे. पुढचा प्रश्न. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोणत्या देशात होते? याचे उत्तर आहे सी. स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होत असते. यावेळेस आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे या वार्षिक बैठकीला हजर होते. पुढचा प्रश्न पाहू. भारताने एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये कोणता क्रमांक मिळवला आहे? याचे उत्तर आहे सी. 6वा क्रमांक भारताने
एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये मिळवला आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत आणि UAE यांच्यातील नवीन करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे बी. LNG पुरवठा. यामध्ये भारत आणि UAE यांच्यामध्ये करार झाला आहे. LNG चा लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस. हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढचा प्रश्न. भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? याचे उत्तर आहे डी. भारतरत्न हा भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मित्रांनो, या वर्षी आपल्या एकूण 131 पद्म पुरस्कार वाटण्यात आले आहेत. त्याबद्दल आपण पुढील प्रश्न उत्तरे पाहू. 2026 मध्ये किती पद्म पुरस्कार देण्यात आले आहे? याचे उत्तर आहे बी. 131 पद्म पुरस्कार देण्यात आले आहे. हे पुरस्कार 26 जानेवारीच्या दिवशी जाहीर केले जातात. पुढचा प्रश्न. 2026 मध्ये किती पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले आहे? याचे उत्तर आहे बी. 5 पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले. त्यातील एक महाराष्ट्रातील धर्मेंद्र यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये किती लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे सी. 113 लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे? याचे उत्तर आहे सी. 13 लोकांना यावर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यातील 3 पुरस्कार हे महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत. पुढचा प्रश्न. पद्म पुरस्कार 2026 मध्ये मरणोत्तर किती लोकांना प्रदान करण्यात आले आहे? तर यामध्ये बी. 16 लोकांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न. 2026 मध्ये पद्म पुरस्कार किती महिलांना देण्यात आले आहे? याचे उत्तर आहे डी. 19 महिलांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे ए. महाराष्ट्रातील 15 लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे बी. 1. फक्त धर्मेंद्र देओल यांना महाराष्ट्रात पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे? याचे उत्तर आहे सी. 3 लोकांना महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? एकूण पद्मश्री पुरस्कार 11 लोकांना मिळाला आहे आणि पद्म पुरस्कार महाराष्ट्रातील 15 लोकांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती लोकांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळाला आहेत? याचे उत्तर आहे सी. 3 लोकांना महाराष्ट्रातील मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील किती महिलांना पद्म पुरस्कार मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे बी. 2 महिलांना महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये अशोक चक्र पुरस्कार कोणाला मिळाला आहे? चे उत्तर आहे बी. शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी ऐतिहासिक अंतराळामध्ये कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय नौदलाच्या कोणत्या 2 महिला अधिकाऱ्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे? याचे बरोबर उत्तर आहे ए. कमांडर दिलना के आणि कमांडर रूपा ए यांना शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कारण की त्यांनी ऐतिहासिक विश्व परिक्रमा ही पूर्ण केली होती. पुढचा प्रश्न पाहू. इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचे उत्तर आहे बी. गोवा या ठिकाणी इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 29 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे बी. भारतीय
वृत्तपत्र दिन म्हणून 29 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. चंदीगडमध्ये सुरू झालेल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन वन पास ही सिस्टीम काय आहे? तर याचे उत्तर आहे बी. स्मार्ट डिजिटल पार्किंग पास सिस्टीम आहे. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच निधन झालेले इंद्रजित सिंह बिंद्रा हे बीसीसीआयचे अध्यक्ष कधी होते? याचे उत्तर आहे बी. 1993 ते 1996 दरम्यान इंद्रजित सिंह बिंद्रा हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहू. अमृत उद्यान हे कोणत्या शहरात आहे? याचे उत्तर आहे बी. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये हे अमृत उद्यान आहे. पुढचा प्रश्न. भारत जागतिक स्टार्टअप इकोसिस्टममध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? याचे उत्तर आहे बी. 3ऱ्या क्रमांकावर भारत जागतिक स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत देशाचा नंबर लागतो. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथकुटीर दालनाचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे उत्तर आहे सी. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथकुटीर या दालनाचे उद्घाटन केले आहे. यामध्ये 11 भाषेमधील ग्रंथ, साहित्य अशा प्रकारे वेगवेगळ्या पुस्तकांचे ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत रंग महोत्सव 25वा उत्सव कोणत्या संस्थेकडून आयोजित केला जातो? तर याचे उत्तर आहे बी. राष्ट्रीय नाट्य विद्यालय हे भारत रंग महोत्सव आयोजित करते. पुढचा प्रश्न पाहू. पंजाब सरकारने कोणती सेवा सुरू केली आहे? याचे उत्तर आहे बी. मुख्यमंत्री सेहत विमा योजना ही पंजाब सरकारने सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 10 लाखापर्यंत कॅशलेस विमा देण्यात येणार आहे. यात फक्त एकच अट आहे, तो फक्त पंजाबचा रहिवासी असला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार झाला. त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला बी. चे उत्तर आहे बी. मदर ऑफ ऑल डील्स या नावाने या कराराला सुद्धा संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहू. नाशिकमध्ये कुंभमेळा कोणत्या वर्षी भरणार आहे? याचे उत्तर आहे बी. 2027 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. एनसीसी मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तनू भान यांना सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार दिला आहे. त्या कोणत्या राज्याच्या आहेत? याचे उत्तर आहे तनू भान या महाराष्ट्र राज्याच्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता कोणत्या सेरेमनीने होते? याचे उत्तर आहे डी. बीटिंग रिट्रीट सेरेमनीने प्रजासत्ताक दिनाची सांगता केली जाते. हा कार्यक्रम 29 जानेवारीला असतो. तो राष्ट्रपती भवन या ठिकाणी पार पाडला जातो. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणाला वर्ष 2025 मध्ये अतुलनीय धैर्यासाठी जीवन रक्षा पदक जाहीर केले आहे? याचे उत्तर आहे ए. श्रीमती रुपाली प्रतापराव कदम यांना या 2025 चे जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारताच्या मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाची मंजुरी देण्यात आली आहे? याचे उत्तर आहे बी. स्मार्ट इंटिग्रेटेड फिशिंग हार्बर, अंदमान अँड निकोबार आयलँड. पुढचा प्रश्न पाहू. ग्लोबल फायर पॉवर 2026 रँकिंगनुसार भारताची सैन्यशक्ती कोणत्या क्रमांकावर आहे? त्याचे उत्तर आहे सी. भारताची सैन्यशक्ती 4थ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि 4थ्या क्रमांकावर भारत आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिली वॉटर मेट्रो सेवा कुठे सुरू झाली? याचे उत्तर आहे बी. कोची, केरळ या ठिकाणी भारतातील पहिली वॉटर मेट्रो सेवा सुरू झाली. तर जानेवारी 2026 मध्ये
दुसरी वॉटर मेट्रो सेवा ही बिहारमधील पटना या ठिकाणी गंगा नदीमध्ये सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहू. UGCचा पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे? याचे उत्तर आहे बी. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. मित्रांनो, ह्या कमिशनने केलेल्या नियमामुळे सध्या भरपूर चर्चेत आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील महावितरण ला 2026च्या ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय वीज वितरण कंपन्यांच्या रेटिंगमध्ये कोणता क्रमांक मिळाला आहे? याचे उत्तर आहे बी. 49. पुढचा प्रश्न पाहू. कर्नाटकमधील गडगम जिल्ह्यातील लक्ककुंडी गावात केलेल्या उत्खननात काय सापडले आहे, ज्यामुळे त्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्याची शक्यता वाढली आहे? याचे उत्तर आहे बी. नवपाषाण युगातील वस्तू मिळाल्या आहेत, त्यामुळे मातीची भांडी किंवा त्या वस्तीमधील अवशेष मिळाले आहेत. पुढचा प्रश्न पाहू. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने भारताची UPI प्रणाली स्वीकारली आहे? याचे बरोबर उत्तर आहे ए. जपान या देशाने 2026 मध्ये भारताची UPI प्रणाली स्वीकारली आहे. पहिला UPI प्रणाली स्वीकारणारा देश हा नेपाळ आहे. पुढचा प्रश्न पाहू. विमान अपघाताची चौकशी भारतात कोणती संस्था करते? त्याचे उत्तर आहे बी. AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही विमान अपघाताची भारतात चौकशी करणारी संस्था आहे. पुढचा प्रश्न पाहू. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी कोण अभिभाषण करतात? तर याचे उत्तर आहे डी. राष्ट्रपती हे कलम 87 नुसार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी अभिभाषण करतात. पुढचा प्रश्न पाहू. मातृभूमी आंतरराष्ट्रीय पत्र महोत्सव 2026 कुठे सुरू आहे? याचे उत्तर आहे सी. तिरुअनंतपुरम येथे आंतरराष्ट्रीय पत्र महोत्सव 2026 सुरू आहे. तिरुअनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पाहू. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2026 म्हणजे कचरा व्यवस्थापन कायदा 2026 कधीपासून लागू होणार आहे? याचे उत्तर आहे सी. 1 एप्रिल 2026 पासून हा कायदा लागू होणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. सुनबेदा वन्यजीव अभयारण्य अलीकडेच माओवादी मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. ते अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचे उत्तर आहे बी. ओडिशा राज्यात सुनबेदा वन्यजीव अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. नाथपे पुरस्कार 2026 यंदा कोणाला मिळाला आहे? याचे उत्तर आहे बी. अभिजित टेकशेट्टे यांना नाथपे पुरस्कार 2026 देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. अरविंद पाटकर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या प्रकाशनाचे प्रकाशक होते? याचे उत्तर आहे बी. मनोविकास प्रकाशनाचे ते प्रकाशक होते. पुढचा प्रश्न पाहू. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या चित्ररथात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला? याचे उत्तर आहे सी. महाराष्ट्र राज्याने यावर्षीच्या चित्ररथात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यावेळेस महाराष्ट्राने गणेश उत्सवावर आधारित चित्ररथ सादर केला होता. पुढचा प्रश्न पाहू. आर्थिक अडचणीमुळे मुलींची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होण्यापासून ते वंचित राहतात. हे रोखण्यासाठी कोणत्या राज्याने नमो लक्ष्मी योजना सुरू केली आहे? याचे उत्तर आहे डी. गुजरात या राज्याने नमो लक्ष्मी योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2025 चा वायली रिसर्च हिरोज पुरस्कार कोणत्या भारतीय डॉक्टराला मिळाला आहे? याचे उत्तर आहे बी. डॉक्टर चंद्रकांत लहरिया
यांना 2025चा वायली रिसर्च हिरोज पुरस्कार मिळाला आहे आणि डॉक्टर चंद्रकांत लहरिया हे पुरस्कार मिळाले पहिले भारतीय आहेत. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण झाल्या आहेत? याचे उत्तर आहे बी. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पाहू. भारताची पहिली LNG वर आधारित ट्रेन कुठे सुरू झाली? याचे उत्तर आहे सी. अहमदाबाद म्हणजे गुजरात या ठिकाणी पहिली LNG वर आधारित ट्रेन सेवा सुरू होणार आहे. LNG चा लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड नॅचरल गॅस. पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून कोणते वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे अरालम वन्यजीव अभयारण्य हे फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याला 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार देण्यात आला आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. मेजर स्वाती शांताकुमार यांना 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. मध्य प्रदेश सरकारने रत्तापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा केली आहे? याचे उत्तर आहे बी. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे नाव ठेवण्याची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न पाहू. अपार या संक्षेपाचा पूर्ण अर्थ काय आहे? याचा बरोबर उत्तर आहे ए. ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टर हे अपारचे संक्षेपाचा पूर्ण अर्थ आहे. हा प्रश्न नक्की ध्यानात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय सैन्याने शक्ती सराव कुठे आयोजित केला आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. पुणे येथील खडकी या ठिकाणी शक्ती पुरस्कार आयोजित केला आहे. पुढचा प्रश्न पाहू. सीमा सुरक्षा दलाचे म्हणजे BSFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. प्रवीण कुमार यांची BSFचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहू. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे ए. शत्रुजित सिंह कपूर यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहू. पर्यावरणाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा टायलर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे? याचे उत्तर आहे बी. डॉक्टर टोबी केअर्स यांना 2026चा टायलर पुरस्कार देण्यात आला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.